तुझा सासरा वारलाय म्हणजे काय मायकेल जॅक्सन वारलाय काय देशपंत तुझा सासरा मायकेल जॅक्सन होता काय अरे माझा सासरा मायकेल जॅक्सन नाही रे, अमरीश पुरी होता. तुला काय करायचं चौकशा? कितना गंदा उद्योगधंदा तिथेच फोन लागलाय काय हा बरोबर आहे, बोला की. काय झालं ये हॅलो नमस्कार दादा, नमस्कार. वाडीवरनं मान्यांचा जावई बोलतोय. वाडीवर वाण्यानं आमच्या गावातली वाडी. हा तुमच्या गावातली. हा बोला भाऊजी. जास्त काय बोलत नाही. तू जे वास्तुक शांती ठेवलायस की नाही, हा. कार्यक्रम अर्ध्या तासात सगळा मांडो बिंडो पाहुणं पाय सगळी घरला गेले पाहिजे आपापल्या ठिकाणी. भाऊजी मला मगाशी बातमी कळल्या तुमचा चुलत सासरा वारलाय. तर कसं आहे माहिती काय, वाडी आणि गाव 1 किलोमीटरचं अंतर आहे. काय होतंय, आम्ही काय गाणी बिनी काय लावलं नाही, काय नाही, आवडतो पाठ करून कार्यक्रम. तू गाणी लाव डालबी लाव, मला तुझं कॅसेट ऐकायला मी तुला फोन केला नाही. हा मी सांगेल ती गोष्ट झाली पाहिजे. जर ती गोष्ट नाही झाली, हा. माझं अख्खं खानदान बुडका घेऊन येऊन तुझ्या घरात माझ्या सासऱ्याचा 12 दिवस घालीन. ए भाऊजी भाऊजी म्हणलं नाटक करतोस काय. तुला मी काय म्हणालोय, तुझा सासरा वारलाय, तुझा सासरा काय पत्रिका देऊन वारलाय काय, मी आज वारणार आहे म्हणून आमचा कार्यक्रम 1 महिना आधी ठरलाय. पत्रिका देऊन पाहुणं पाय गोळा झाल्यात आणि डोसकं फिरवू नको, लक्षात ठेव. तुझा सासरा वारलाय म्हणजे काय मायकेल जॅक्सन वारलाय काय देशपंत तुझा सासरा मायकेल जॅक्सन होता काय. अरे माझा सासरा मायकेल जॅक्सन नाही रे, अमरीश पुरी होता. तुला काय करायचं चौकशा? बघ मला सांग, तुझ्या घरापाशी आणि आमच्या घरापाशी 1 किलोमीटरचं अंतर आहे. वास्तुशांती होणार नाहीतर सवासनींच्या मध्ये बसवून कुत्र्यागत मारीन ना, लक्षात ठेव. मसाली भात घालून मारीन, लक्षात ठेव. ए बघा रे, चल चल, अशी लय कुत्री गेली भुकणार. चल आलोच, थांब. होमात घालून मारीन ना, सांगतो. आलोच रे, आलोच. या मी दारता. हॅलो हॅलो. हा नमस्कार मॅडम. हा नमस्कार सर, बोला की. कितना गंदा उद्योगधंदा तिथेच फोन लागलाय काय. हा बरोबर आहे, बोला की. काय नाही, व्यवसायासाठी कर्ज मिळतंय म्हणून गावभर झाले चर्चा. पोरं मला लागली, सगळीजण पैसे उचलल्यात. हा होय, मग- मिळतंय की, आम्ही लोन देतोय की. कुंदा लोन पण आलाय म्हणून म्हणले, तू काय तर करतोस काय बघ. हा मग उद्योगधंद्यासाठी काय स्कीम आहे मग तुमच्यात काय. आमच्याकडे स्कीम आहे. पहिला तुमचं लग्न झालंय का सांगा की. का हो स्थळ आहे काय चांगलं. अहो स्थळ नाही, ते काय स्थळच नाही. तुमचं लग्न झालं असं तर आम्ही लोन देणार, कारण बिन लग्नाची पोरं आम्हाला माहितीत नाही. लोन म्हणतात उद्योगसाठी घेणार म्हणून बुलेट काढून उगाच बोंबलत फिरतात, मग ते लोन फिटत नाही. मग लगीन झाल्यावर काय मला मागं सरून बायको आमची फेडणार आहे काय कर्ज फोडवून. अहो तसं नाही, जरा जबाबदारी असते अंगावर, त्यामुळे फेडत्यात. जेवला काय तुम्ही. आम्ही जेवलं बघा, आत्ताच अंडी गेलतं मस्तपैकी. अंडी कुठं? बँकेत. मग तुमची बँक आहे काय धाबा आहे तिथे बँकेतली अंडी करून खायला. अंडी केलतो, आता मस्तपैकी जेवलो. आता खरकट पाणी वाचायला आलतो. बरं तुमचं काय आहे ते लवकर सांगा, जरा झोप काढणार आहे मी. नाही बँकेत नाही, तुम्ही तुमचं बोला की, काय विषय सांगा. तेच म्हणलं उद्योगधंदे कसल्या काय काय असणार स्कीम, काय पैसे काय किती. आमच्याकडं सबसिडी, प्रत्येक मशिनीवर वेगवेगळी सबसिडी आहे. मशिनी आहेत आमच्या. सबसिडी असणार काय, धामीशिडी घोणशिडी असं काय नाही ना. तसं काय नसणार आहे. बर पिठाची गिर. हॅलो, हा मी शंभू लावले. तुला काय आता काय झालं. जरा घेऊ बाबा, जरा घे. काय आता सुधरा की काय केलं आता. परवा दिवशी तुम्ही इचलकरंजीला गेलता ना मग. होय माझं काम होतं म्हणून गेलतो. काय झालं. त्याची कुठल्या बिक्रीत गेलता काय. अरे हा तुम्हाला खायला नाही गेलतो ती विसरलंच. घरला काय आणला नाही सा. ते विसरलं रे, मी आणायचं विसरलो. बरं बरं, तिथं कोणाला तर मदत केला वाटतं. हा तिथे काकी होत्या रे, त्यासनी ते केक मधलं काय कळना म्हणून केक घ्यायला मदत केलो. काय झालं. त्याने नंबर पण दिला वाटतं, आम्ही केक तेन करतोय काय तर पाहायला असेल तर सांगा म्हणून. अरे पाहिजे म्हणून सांगा म्हणून नव रे, तोंडात फटाफटा माझ्या आकडे गेलं. त्याने केक मधलं काय कळत नव्हतं. केक साठी सजेशन केलं रे मी. तुमच्या सजेशनच्या नादात आम्हाला आता ऐकायला लागले की, ओ बाबा काय झालं. त्यांनी कसं पण येऊन बडबडा लागल्या तिथं घरात. कोण आलंय. कोण आले म्हणजे त्यांचा नवरा आलाय. का सगळे कशाबद्दल म्हणजे आता तुमच्याकडे तिने काय काय ऑर्डर घेणार आहेत बघा, सांगा आता त्यांना. बोलाव का. ए केकवाल्या बाप आहे, बायकांनी नंबर देतेस होय आमच्या घरात केक बिक तयार करतात म्हणून. 2 मिनिटात इथं याच ना, सगळ्यांनी बॅरल मध्ये बुडवून मारीन. तुझ्याकडनं मस्का पाव, फरसाणा, बुंदीचे लाडू, चिकन लाडू, डिंक लाडू, मस्का पाव हे सगळं गरम गरम तयार करून नेणार. 2 मिनिटात. हा गवळी बोलतोय. आडनाव गवळी आहे का तुमचं. हा आडनाव गवळी आहे, पण मी माळी आहे ऍक्च्युली. कामाला तसं मी माळीच आहे. कुठे करता काम, कुठे कुठे करता. मी सगळीकडे म्हणजे वृंदावन गार्डन वगैरे हे जे आहेत की नाही, वृंदावन विलामध्ये का. हा त्याप्रमाणे मी सगळे बाग करू शकतो. तुम्ही एकदा येऊन बघून जा. नाही आम्हाला बघायची काही गरज नाही. आमच्याकडे सगळी फुलं पानांची आमच्याकडे रोपं पण आहेत. हा तरी पण आहे का म्हणजे तुमची. हे बघा आमच्या इथे कसं सगळे आपल्याला भाजीपाला किंवा फुलं झाडं वगैरे अशी जरा लावायची. लावणार की लावणार. केवढ्याला आहे.
केवढा नाही जास्वंदी वगैरे आहे अहो नाही तसं नाही, मी किंमत विचारते केवढ्याला आहे. आहेत की तुम्हाला परवडेल असता मॅडम, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. ते बरोबर आहे, पण एकदा येऊन बघून जा ना, म्हणजे मग तुम्हाला अंदाज येईल. कुणाला बघू? अहो बागेला हा काय काय करायला लागेल ते सांगा की म्हणजे. कसं करणार तुम्ही? काय म्हणजे झाडणं, पाणी देणी घालणं, कटिंग वगैरे सगळं तुम्ही करणार ना? हा कटिंग वगैरे सगळं आम्ही इथे सलून आहे तिथनं मी करून येतो. अहो बागेचं कटिंग म्हणते मी. हा ते करणार की. ते तुमचं काय सगळी झाडं आपण कापून टाकायची काय करायचं आहे? आपल्याकडे कुराड आहे चांगली झाड लावली. सगळी झाडं तोडायची नाहीत, आपल्याला लावायचे. लावायची आहे होय? लावूया की त्याला काय. हे बघा पाणी वगैरे पण तुम्ही घालता ना, म्हणजे पाणी. पाणी आम्ही घालतो पण वगैरे तुम्हाला द्यायला लागेल. अहो असं काय करताय तुम्ही? माळी आहात ना, मग तुम्हाला औषधं वगैरे कधी मारायची काय हे सगळं माहिती असेल, माहिती आहे ना? नाही गवळी बोलते मॅडम. अहो असं काय तुम्ही माळी काम करता म्हणालात ना आता मला. करतो की काय प्रॉब्लेम आहे. औषधं वगैरेचं काय तुम्हाला औषधं आणून द्यायचे काय? हा औषधं वगैरे सगळी. तुमच्या इथं मेडिकल आहे ना? मेडिकलचा काय संबंध आता? नाही औषध वगैरे तुम्हाला आणून द्यायचं ते पण करतो काय प्रॉब्लेम नाही. झाडांची औषधं खतं तर ते तुम्ही घेऊन याल ना? नाही कामावर मी घेतच नाही मॅडम. काम संपल्यावर काय ड्युटी संपल्यावर काय असेल ते घ्यायचं वगैरे. अहो तसं नाही, झाडांना खतं घालायची ती तुम्ही घेऊन याल ना तुमच्याकडची. हा खतं घेऊन